तसंच सुरू आहे तिथं. तू मार खायचाय का तुला? हे बघ, बाबा जर आले का बाबाला समजलं की विठ्ठल जेवला नाहीये तर विठ्ठला तुला बाबा मारतील. तशी माझी आई मला मारते ना, तशी बाबा तुला मारतील. खा की. परंतु देव जेवायला तयार. नामदेव महाराज म्हणतात की विठ्ठला जर का आता तू जेवला नाहीस तर तुझी ही पायरी आणि तुझ्या नाम्याचं मस्तक इथं पायरीवरती डोकं आधून माझा जीव दे. जसं नामदेव महाराज त्या पायरीवरती डोकं आपटणार तसं पांडुरंग परमात्म्याने हळूच हलून हात लावला. म्हणतात गाभाऱ्यातून आवाज आला, नाम्या दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणतात मी काही खुळा नाही, मला सांग दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास ना, साठून पुसून ताट रिकामा करायला होईल. एवढी नामदेव महाराजची भक्ती होती. नामदेव महाराज म्हणतात की देव माझ्या हाताने जेवला. भगवंताची सेवा आपण केली पाहिजे. राजा अंबरीश स्वतः भगवंताला जेवण बनवायचे, स्वतः दळण दळायचे. प्रलेमध्ये एक स्त्री आली, ती म्हणते की राजा एवढा भगवंताची सेवा करतोय, याच्याशी जर माझं लग्न झालं तर माझं परम भाग्य. परंतु राजा मला स्वीकार करणार नाही, आपण त्यांची लपून सेवा केली पाहिजे. पहाटे राजा मंदिरामध्ये येण्याआधी ती स्त्री यायची आणि सगळं कामं करून जायची. राजाने एक वेळेस विचार केला की आपल्या आधी कोणीतरी येते आणि सगळी सेवा करून जाते, आपण पाहायला पाहिजे नेमकं एक करतंय कोण. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच आले आणि पाहिलं की एक स्त्री जी की माझ्या आधी येऊन सगळी सेवा करते. विचारलं का करतेस? तुम्ही मला माझ्याशी विवाह करणार नाहीत असं मला वाटतंय, परंतु मला तुमच्यासोबत राहून भगवंताची भक्ती करायची. तिच्या भावावरती अंबरीश राजा म्हणतात की ठीक आहे, तू माझ्याशी विवाह करू शकतेस. एक छोटी मूर्ती दिली आणि महलामध्ये ठेवलं तिला, तू या मूर्तीची पूजा कर, परंतु मंदिरात माझी मी पूजा करणार. ती स्त्री आणि अंबरीश राजा दोन्ही भगवंताची नितांत सेवा करायची. पुढे राजा हरिश्चंद्रची कथा सांगितलेली आहे. पृथ्वीवरती सगळ्यात जास्त मोठा दाणी राजा जर कोणी असेल तर विश्वामित्र म्हणतात राजा हरिश्चंद्र. त्याच्यापुढे त्यांच्याच वंशामध्ये रोहित म्हणजे त्यांचे पुत्र, त्यांचेच पुत्र बाहू सगर, ज्यांच्या पुत्रांनी कपिल भगवंताचा अपराध केला म्हणून ते भस्म झाले. त्यांची दुसरी बायको, त्यांच्या मुलाचं नाव अश्मजस. त्यांच्याच वंशामध्ये दिलीप भगीरथ, ज्यांनी शंकर भगवंताला प्रसन्न करून शंकर भगवंताच्या जटेमधून गंगा माताला पृथ्वीवरती येण्यासाठी विनंती केली आणि ते गंगा मातांना पृथ्वीवरती आणले. त्यांच्याच वंशामध्ये खटवांग राजा, ज्यांनी शेवटच्या क्षणामध्ये आपला स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. त्यांच्याच पुढेच वंशामध्ये रघु, ज्यांच्यामुळे रघुवंश ओळखला जातो. पुढे अज आणि त्याच्यानंतर आपले प्रभू श्री रामचंद्रांचे वडील दशरथजी महाराज. बोलिये दशरथजी महाराज की. सूर्यवंशाची कथा सांगितली जाते. दशरथजी यांचा विवाह 3 कन्यासोबत झालेला आहे. सुमित्रा, कैकेयी आणि कौशल्य, या 3 कन्यासोबत त्यांचा विवाह झालेला आहे. पुढे गुरु वशिष्ठ त्यांनी शृंगी ऋषींना बोलवलं, पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला आहे. यज्ञामधून यज्ञ नारायण प्रकट झालेले, एक खीर दिलेली आहे आणि त्या खिरीचे 3 भाग केलेले. एक घारीने ते खिरीची एक जो भाग आहे तो अंजना मातेच्या ओटीत नेऊन टाकलेला. ज्या अंजना माता पर्वतावरती शंकर भगवंताची आराधना करत होते, ती वाटी ज्यावेळी त्यांच्या ओटीत पडली, शंकर भगवंताचा प्रसाद म्हणून त्यांनी ग्रहण केलेला आणि त्यांच्या गर्भाद्वारे श्री हनुमंतराय जन्माला येतात. पुढे सुमित्रा माता आणि कौशल्या माता आणि कैकेयी माता या आपल्या खिरीच्या वाटीमध्ये थोडी थोडी खीर काढून सुमित्रा मातेला देतात. पुढे त्यांच्या गर्भाद्वारे साक्षात प्रभू श्री रामचंद्र जन्माला येतात.